यंदा खूप भारी थंडी पडली आहे. सकाळी सगळीकडे नुसतं दवदव होता असा. अगदी 10-11 वाजले ना तरी गावात थंडी लागतात. थोडासा ऊन पडला आणि आम्ही बाहेर पडलो भाजी आणू. थंडीचं हंगाम म्हणजे भाजीचं हंगाम. आमच्याकडे लाल भाजी, मुळा भाजी भरपूर मिळतात. निमा लागला गावाल्यानो. आपण पिकलेली, आपण मेहनतीने पिकलेली भाजी काढून करून खाण्याचा का दुसरा सुख नाही ना. तर आम्ही आज भाजी काढू गेलो. ही तांबडी भाज्या आणि मुळ्याची भाज्या. या असा मिरचीचा आव्हान तुटता नाही म्हणून मी हळू भाजी काढते. असं थोड्या दिवसांनी या मिरचीचा आव्हान आता लावचं जाताला. तुका होई काय गो अमिशा? आता मग येऊनशीत माझं बायकून गो कोपरो ना इतकी भाजी घातल्याची आमका दिनत ना असा म्हणशीत. पहिल्यांदा ना आमच्याकडे खूप भाजी असायची. थंडीच्या दिवसात मुळ्याची आणि तांबडी. मोर्डेकारा म्हणजे मुळेवाली असं म्हणायचे आमका. आमच्याकडे तांबडी भाजी आणि रोज तांबडी भाजी, मुळे भाजी, ती सुद्धा खताशिवाय अशी. आणि गावातल्या तांबडी भाजीची चव वेगळीच असतात. भाजी काढू भाजी हो बरं आहे तुमचं मळ. कडे गेलं करला घेऊन काय बाई वाद वायंगण खेळला त्याच्यात बाई पाणी भरलं तर काढू उसपाक गेली जरा मधी मधी बारीक बारीक कामात धरा सुटतो पोरग्या काय वाजवा खेळायचो सगळ्या करतो सगळ्या करू त्याला काय नाही जमना. घे म्हणे हा भाजी काढू गेलं. रागात कशी भाजी आहे, रागात कशी. तांबड्या भाजी बरोबर ना अजून एक भाजी रुचता आहे सर. ते का ना घोळ म्हणतो. हे असं घोळ जे आपणच रुचता, जे आपण रुजत घालायची गरज नसता. पण आम्ही नंडणी म्हणून काढून टाकतो. पण ही पण भाजी असा आणि ही भाजी ना खूप पौष्टिक पण असा. बघते आज काढून करून बघते. आमच्याकडे कोण करणार नाही. कोथिंबीर पण रुजली. कुणग्या दिला ना की जपान चालायचं लागतं. आणि कुणग्यात येताना आधी चप्पल बाहेर काढून ठेवायचं लागतं. कुणग्यात कोणीही चप्पल घालणार नाही आमच्याकडे. तांबडी, घोळीची आणि मुळ्याची. आणि ती सुद्धा खताशिवायची, आपण उगवलेली, आपण पिकायलेली. भारी वाटतं ना. गे पटकन होत चप्पल माझा कसं झाला. काढलं गे भरपूरशी काढ. फोन इलो इतक्यात. हॅलो हॅलो कुणग्यात हॅलो करता. हॅलो पाण्याची पिशीवरी आणलं फोना. तुका भाजी होय तांबडी आता खूप दिली ती कमी दिलंय आता मग दी फाल्या वा असा काय ना असा गे तुम्ही बाण्या घरा केव्हा काढतल्या भाजी. आमका बले या आमका व्हिडिओ काढूचा दुख मत्ती गाणी व्हिडिओ काढ दोन्ही बांधताना धुताना सर काय पटकन आहेत धुतले काय सांगतो काम काय झालंय बघा सदा येऊ नको. मोबाईलांना तो कसा बोलता तो बरं नाही तो बारीक करतो सांगा बाय सगळा शिकावून शिकाय का पोरग्यान सांगा शिकतो बरं नाही असं नाही 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 इतक्या नाही म्हणा करू आणि आपला काय काय करतो आता पाठवू नको खड्या नाताला विचारी नको भाजीवर घेतले तुमच्या आमची भाजी सगळे मातामध्ये दुसरे माताच्या काय घ्यायचं कुरडी वही ती बरी सांग बघलं काय बरी घेऊ नको काय घेऊ नको
पालेभाजी तो त्यात का खाऊ नको बटाटे काय खाऊ नको काय होय. म्हणजे वेळा. बटाटे होय चायनीज भजी होई काय नाही भाई काय म्हणा हं. त्यांच्या आई बाबा कधी माहित नाही ना असला काय तर ते म्हणतात काय हे त्या उद्योग कोण करतात हाडला बाजारसून ह्याच्याला हं. ह्याका उद्योग होई, धूम होई दू हाडू होई होई, आडू धूम होई होई, पण ती चिरून बरी होई, चिरून होई काय तर असा घेतला मागायला आणि खाला हो, बाजारात हाडला बटाटे हाडले पाण्यात घातले खाले तेल घातला आणि फोडणी घातली, मजा आला. चल ये पुरे 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 मस्त ना हे अबू आणखी 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 मस्त चल डिझाईन खाता पुरे आई मारतली माका चल 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 पुरे पुरे बाय पडशीत तेनी आणि ये माये कारणी अडे आते बाये हा कसली गे भाजी बाये इकू हा चला वाटे वाटे करीत चला हा बघा पुरे पुरे चल नाही आम्ही घरात पालेभाजी जितके बारीक चिरतलात ना तितके ते बरे लागतात बारीक चिरणं पण एक स्किल आहे सगळ्यांका जमलं नाही बारीक बारीक चिरणं चिरू बरी आई स्मूथ एकदम मी एकदाच चिरले मुळ्याची भाजी म्हणजे तुला माझी चिरूकच नाही केव्हा चिरते पण केव्हा केव्हा जास्त ना एकदा आता ते किती वर्षाचा 23 23 वर्ष ते एकदा भाजी चिरते मग चिरू पण येईल 23,000 वेळा चिरू तुम्ही त्या तर परा वेगळी होत्या तू आता तुझा मान बदललो तुम्ही वेगळी तुम्ही होते तुम्ही मला खरंच माझ्या मोबाईल हातात हम्म डॅडी ह्या मागा दोन एका डॅडी मागा आमका म्हणजे ह्या मागला तर आता दादा मागाच नाही मिळणार मोबाईल तर आमची गोष्ट तुमका पेज आणि मुळ्याची भाजी म्हणून आम्ही कडक तुम्ही पक्षी खूप मला का पडता बरं होता आमच्या मोबाईल नाही होते हम्म आम्हाला इतक्या कॉलेज असं नेलू काय खाला का परत 3 वाजता चालला मळ्यात केरी काढा दिपडा फडा नाशनो लाया शेंगदाणा घाला वाद वाऱ्या दिया शी नको वाटायला तुमची लाईफ नको बाय आमका काही काही कुठेच जाऊ आम्ही संध्याकाळी बरं येलू विजयला निघला का सकाळी उठा 6:30ची गाडी पकडा कॉलेजाचा इला काय परत चला मळ्या नाही तर गाडी गाडी घराकडे राहत देईन तो रविवारचा पिक्चर सांगू गाव नाही रविवार चुक्यावा पिक्चर होय पिक्चर आपण पोटा भरतली मळ्यात चला अशी गाडी घालीत करायची पण मजा होती आम्ही खेळू तेव्हा खेळू पण त्याच्यात खेळू पण आम्ही नंबरची काय 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 चुमाचुनी लगोरेनी घारीनी खाम्यानी तुम्ही मेरी खेळणार तर नाही आणि काय नाही आता नुसती असत टी व्ही आणि मोबाईल पालेभाज्यांचा एक बरं असतं मीठ मिरची कांदपाले मिरची नाही सोपली असा असा गावाला एक बरं असतं आजूबाजू झाडं असल्यानंतर ह्या सोपला तर सोपला तर टेन्शन नसतं बाजारात जाऊ नको आमच्याकडे मिरच्या असत येस मग काय येता चिकन येता चिकन चिली येता ता मम्मी करता मी आहे ना हो माझ्या म्हणा सांगते तुमच्या खरंच माझ्या जाणून नको आयता गावाचा खाव कर खरंच मळ्यात का तोंड बघून नसतं मळायला कसं मळ्यात नाही बाई हिमार नको जात आता खाऊ आहे
तिसरी भाजी कसली गे तांबडी माझी आवडती भाजी भातावरनं बरी लागतं ना जेताना हो. एक नंबर. अरे भात आणि लाल भाजी सामान सांग ना. आम्ही बाई जेतो लाल भाजी खाताय माहिती ते होय होय बाई खाते नाही नाही खाते बाई भात जेते रात्री जेल मी रोज खाईन घातली तर पण ती हसली हो या मुंबईच्या तर शी. कळत नसतं पण तेच काही नाही पाणी अजिबात घालून ठेव. पटकन ना आता 5 मिनिटं होऊन झालं त्याप्रमाणे आपल्याला खबर आहे सरसरीत दुसरी भाजी काय ही तिसरी डायरेक्टच गो हो याच्यात काय टेन्शन नाही मग कांदा घालून खोबरा घालून हा सॉरी कांदो मीठ मिरची आणि मग खोबरा पटकन जातं ही पण झाली गे भाजी रंग बघतो मी त्याला. माझा रंग बघ घोळीची भाजी आणि मुळ्याची भाजी ही लाल भाजी ही लाल ही घोळ तर मुळो मस्त एक भाजी ही बघ कसली भाजी मुळ्याची भाजी वा मस्त आणखी भाजी देते बोल जितोय वा लाल भाजी मस्त ना आणि भाजी जितोय जितोय आणि ही बाई भाजी वा मस्त बरे सगळी भाजी वा खा बरे आता चल चल मिरसांग बघ मिरसांग मिरसांग काढले मस्त मस्त भात भात आणि भाजी खा ही भात तांबडी भाजी रंग बसवतो भातात ना लाल भात झालं मस्त आलं ना बाबू भात मोती वा गावात राहण्यामुळे भाजी खाऊ शिकलो एक नंबर नाही राहू तू मस्त मस्त हा पै हा बघ ते गावाला असं सकाळी शेतात जाऊन ताजी भाजी आणणं आणि स्वतः करून खाणं ना त्याची मजाच वेगळी आहे ती गावात राहून भाजी खायला एकच कळते अंडी घालून बा साबू तुमका जर ती माहिती तुम्ही जी मजा घेतली नसाल तर खरंच जेव्हा भाजी काढा करा आणि खावा आणि त्याच्यात जे चुलीवर शिजवले असते तर त्याची आणखीच मजा तर जेव्हा मयाची तांबडी भाजी खायची असाल तर व्हिडिओ आवडत तर व्हिडिओ लाईक करा सांगते का अंडी घाल सांग लाईक करा ओके मी भाजी खाते चला